नमस्कार दोस्तांनो, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला सौर ऊर्जेची माहिती सांगणार आहे. हा सौर प्लेट आहे ओसवाल सौर पंप या कंपनीचा. हे कंपनी शेतकऱ्याच्या भरोशामध्ये एकदम खरी उतरते आणि तुम्ही याच्यावरती भरोसा करू शकता. जेव्हा आपण याला चालू करतो त्या टायमाला हे थोडं कमी पाणी मारतं, कारण याचं अवलंबन सगळं उन्हावरती राहतं. जर आपल्या उन्हामध्ये जर ढग असेल तर पाणी जरा थोडं कमी येतं. हे बघा, थोड्या वेळाकडून एवढ्या स्पीड पाणी चालतं. दिवसामधून ते 8 ते 9 पाखरं भिजवू शकतं सर. तुम्हाला वाटत असेल ते सौर ऊर्जाचा पंप पाणी कमी मारतो, पण तुम्ही उदाहरणात बघू शकता हे किती पाणी चालतं. मला तरी असं वाटतं की शेतकऱ्याने सौर प्लेटकडे गेलंच पाहिजे, कारण हे उन्हाळ्याचे दिवस आहे. ते डीपीवरती मोटरींचा लोड वाढतो. नंतर 5-5 मिनटाला डीपी गरम होते, मग त्याच्यातले ऑटोमॅटिक ते फ्यूज उडतात आणि प्रत्येक शेतकऱ्याला इतका टाईम नाही भेटत की ते 5-5 मिनटाला जावं आणि ते फ्यूज घालावं. ते खूप हानिकारक राहतं आणि मला तरी असं वाटतं की सगळे शेतकऱ्यांना